नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 90sमधील उत्कृष्ट मराठी चित्रपटांची माहिती घेणार आहोत, जे तुम्ही यूट्यूबवर इझिली पाहू शकता। चला तर मग सुरुवात करूया। या लिस्टमधील पहिला चित्रपट आहे धडाकेबाज। 1990मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता। लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक विनोदी कथा आहे। हा चित्रपट तुम्हाला खूप हसवेल। धडाकेबाज हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता। लिस्टमधील दुसरा चित्रपट आहे जीवसखा। 1992 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात वर्षा उसगावकर आणि अजिंक्य देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटात एक हृदयस्पर्शी स्टोरी दाखवण्यात आली आहे। हा चित्रपट तुम्हाला नक्कीच भावेल। जीवसखा हा चित्रपट देखील यूट्यूबवर अवेलेबल आहे। याच लिस्टमधील तिसरी मूवी आहे आत्मविश्वास। ही 1990 साली रिलीज झालेल्या बेस्ट मराठी चित्रपटांपैकी एक आहे। सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट एंटरटेनमेंटसोबतच नकळत आपल्याला मोटिवेशनल स्टोरीचा ऑडियन्सला अनुभव देऊन जातो। आत्मविश्वास आणि संघर्षाने परिपूर्ण असलेली ही मूवी तुम्हाला नक्कीच आवडेल। यूट्यूबवर जाऊन तुम्ही हा चित्रपट बघून टाका। मी आता ज्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे तो चित्रपट सर्वांच्या हृदयात जागा घेतलेला असा चित्रपट आहे। त्याचे नाव आहे झपाटलेला, जो 1993 साली रिलीज झाला होता आणि त्या काळी धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक भूतकाळातील विलक्षण स्टोरी दाखवली आहे आणि त्यात दाखवली आहे एका बाहुल्याची दहशत। आता तो बाहुला नेमका बाहुला आहे की दुसरे कोण हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल बॉस। हा चित्रपट तुम्हाला हसवेल आणि थोडंसं घाबरवेलही। पुढील चित्रपट आहे थरथराट, जो 1994 साली रिलीज झाला होता। महेश कोठारे दिग्दर्शित हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट आहे। या चित्रपटात एक रहस्यमय कथा आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत स्क्रीनशी बांधून ठेवेल। पुढची मूवी आहे बाळाचे बाप ब्रह्मचारी। 1995 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटात एक विनोदी स्टोरी आहे। हा चित्रपट तुम्हाला हसवेल आणि आनंद देईल, यात काहीच शंका नाही। सातवी मूवी आहे एक होता विदूषक। दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात काय भारी ॲक्टिंग केली होती राव। एका विदूषकाच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट तुम्हाला बॉलिवूडमधील राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटाची आठवण नक्कीच करून देईल, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। पुढील चित्रपट आहे सविता दामोदर परांजपे। रहस्यमय आणि थ्रिलर जॉनरा कॅटेगरीमधील हा चित्रपट एक वेगळी स्टोरी सांगतो। या चित्रपटात एक अशी रहस्यमय स्टोरी आहे जी तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स देणार आहे। लिस्टमधील 9वा चित्रपट आहे बायको आहे का हो। अशोक सराफ आणि प्रिया अरुण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक विनोदी स्टोरी दाखवण्यात आली आहे। या लिस्टमधील शेवटची मूवी आहे बाळा गाऊ कशी अंगाई। 1999 साली रिलीज झालेल्या या मूवीमध्ये सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ हे लीड रोलमध्ये आहेत। चित्रपट एका कुटुंबाची स्टोरी सांगतो। कुटुंबातील नातेसंबंध आणि संघर्ष यावर आधारित असलेला हा चित्रपट तुम्हाला नक्कीच एक चांगला सोशल मेसेज देईल। मित्रांनो, हे होते 90sमधील 10 उत्कृष्ट मराठी चित्रपट जे तुम्ही यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता। तुम्हाला कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर धन्यवाद।